मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र. साने गुरुजी लिखित संस्कारक्षम श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन. भाग 12. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी. प्रस्तावना, लेखन आणि निवेदन सदानंद जोशी यांचं. ज्या डोळ्यांमध्ये मायेचा पाझर आहे, ज्या गळ्यामध्ये संस्काराचा स्वर आहे, ज्या बोटांना धरून जीवनाची वाट चालायला लागतो, ज्या कुशीत शिरून मायेचा अर्थ कळायला लागतो, हे सारं ज्या 2 अक्षरात सामावलेलं आहे, ती 2 अक्षरं म्हणजे आई. आई हे प्रत्येकाचं हक्काचं घर आहे. तक्रार करायची आईजवळच आणि हट्टही तिच्यापाशीच करायचा. रुसायचं आईवरच आणि हसायचंही आईला मिठी मारूनच. वेदना शमवायची आईच्याच कुशीत आणि तिचा प्रेमळ हात केसातून फिरताना पापण्यात स्वप्न पेरत जायची आईच्याच कुशीत. आईवर आजपर्यंत किती लिहिलं गेलंय. काव्यातून, सिनेमातून, नाटकातून आईची कितीतरी रूपं आपण बघितली. पण श्रोते हो, आई म्हटलं ना की तो शब्द एकटा कधीच येत नाही. तो बरोबर काही शब्द घेऊन येतो. आई अर्थात श्यामची आई. साने गुरुजींनी ही श्यामची आई अजरामर केली. आचार्य आत्र्यांनी त्याला मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र म्हटलं. श्यामची आई म्हणजे संस्काराची एक शिदोरी आहे. त्याचे कितीही घास भरवले तरी ती संपतच नाही. पण मग 1935 साली लिहिलेली श्यामची आई आज ती हवी आहे कशाला, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. श्यामची आई हे एक नुसतं पुस्तक नव्हे किंवा कथासंग्रह नव्हे, तो आहे संस्कार संग्रह. संस्कार हा संवेदनशील मनाला समृद्ध करीत असतो. पण मुळात ही संवेदना किती शिल्लक आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. श्रोते हो, संवेदनेपेक्षा वेदनाच अधिक वाहते आहे. जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन अशा शब्दांच्या ओझ्याखाली आपली संवेदना गुदमरते आहे. रोजचं वर्तमानपत्र भयानक वर्तमान घेऊन येत असतं. प्रसार माध्यमं ही भीती प्रसार माध्यमं वाटू लागलीत. संस्काराचा शब्दकोश बलात्कार, खून, दरोडे, भ्रष्टाचार अशा शब्दांनीच भरू लागलाय. कुठेतरी याला बांध घालायला हवा. पाणी योग्य वळणावर यायला हवं. संवेदनेने श्वास सोडण्याच्या आत त्या प्राणात संस्कारांची फुंकर घालायला हवी. ही फुंकर हा प्राणवायू म्हणजेच श्यामची आई. साने गुरुजींनी आश्रमातील सवंगड्यांना ह्या कथा सांगितल्या आहेत. रात्रीच्या वेळी त्या रात्रीच्या चंद्रानं किमान काही संस्काराचे शीतल किरण समाजमानावर पसरले तर येणारा उषक काल सद्विचारांना, सद्वर्तनाला प्रवृत्त करेल. ह्या आशेनेच एक एक रात्र घेऊन आम्ही येतोय तुमच्या घरात. तुम्हीही ऐका आणि हो, आपल्या शेजाऱ्यांनाही सांगा. बारको आला की नाही? आज त्याला दुपारी मी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारत होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे, बारकोला त्याच्या घरी जा आणि बोलवून आणा. यावर शिवा म्हणाला, तो बाहेर बसला ऐकत, आत यावयास लाजतोय. मग श्याम उठला आणि बाहेर आला. त्यानं बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, बारकू, तू मला आवडतोस म्हणून तुला मी रागे भरलो. माझा इतका का राग आला तुला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल, आज मी तुला आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे. श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारी जणं वाट पाहत होती. श्यामनं गोष्ट सांगायला सुरुवात केली. आमच्या घरी एक मोरी गाय असे. ती अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असं लोक म्हणत असत. खरोखरच दृष्ट लागण्यासारखी होती ती. कशी उंच थोराड होती ती. गंभीर आणि शांत दिसे. आमच्या वडिलांना 5 शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई.
तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे. माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावायची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालायची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी आणि मग तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे. परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंड देखली गोपूजा आहे. देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे. पूर्वी दुसऱ्याची गाय जरी आपल्या अंगणात आली तरी तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत, मुठभर चारा देत. आज दुसऱ्याच्या गायी जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या. अहो, दुसऱ्याची गाय दूर राहिली, स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात गावात जे मिळेल ते तिने खावे, कुठे घाणेरडे पाणी प्यावे. आज आपण या गाईला भीक मागायला लावले आणि म्हणूनच आपणावर भीक मागायची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गायीची सेवा जितकी करू तितकेच सुख आणि सौभाग्य येईल. माझी आई मधून मधून गोठ्यात जावयाची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवण म्हणतात. ते थंड आणि पौष्टिक असते. दुपारी जेवावयाचे वेळेस एक देवळातील गुरवांचा नैवेद्य आणि एक गायीसाठी असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई आणि गायीचा गायीला नेऊन देण्यात येत असे. त्यालाच गोग्रास असं म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गायीला नेऊन देत असे. या मोऱ्या गायीचे आमच्या आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे आणि करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी. तशी तशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे. ज्याने द्यावं त्यानेच घ्यावं असा जणू तिचा निश्चय होता. दुसरी कोणी जर दूध काढायला बसली तर ती त्यास हुंगून पाही. गंधेन गावः पश्चंती. गायी वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरं कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय सत्यवती होती, अभिमानी होती. प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी. पाप्या, माझ्या कासेला हात लावू नकोस. माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये असे जणू ती सांगत असावी. ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम आणि पावित्र्य, स्नेह, सौंदर्य याची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून एक भयंकर रोग आला. त्या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात आणि त्यात किडे होतात. 1-2 दिवसातच ढोर मरते. मोऱ्या गायला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले, परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले, परंतु आमची पुण्यही संपली होती. मोरी गाय आम्हा सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटत असेल ते मी कसे सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते. इतरास काय समज. मोरी गाय जिथे गेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू आणि फुले वाहत असे. कधी कधी बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली आणि तुमच्या घराण्याचं भाग्यही गेलं. त्या दिवसापासून घरात भांडण तंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखं तुमचं घर पूर्वी गावात दिसे, पण मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे. फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली,
ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा आणि गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता, आधार देवता, या दोन देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरुणोपाय नाही. गावामध्ये गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहोत. देवाला नमस्कार करतो आणि भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो, परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचं दूध मिळत नाही, मिळाले तर रुचत नाही. खोटा आणि वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलाय, दास्य सांगितलंय. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात श्यामची आई या पुस्तक वाचनाचा मोरी गाय हा भाग आज आपण ऐकलात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीचं, समृद्धीचं प्रतीक म्हणजे गाय. गरीब, मुकी तरीसुद्धा समृद्ध देणारी गाय. या गायीचं संवर्धन करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हीच शिकवण देणारा आजचा भाग होता. वेदात जसं गो महात्म्य वर्णन केलेलं आहे तसंच भगवान बुद्धांनी सुद्धा ते म्हटलंय. जैनांच्या तीर्थंकरांनी सुद्धा गायीलाच पवित्र मानलंय. विष्णू धर्मोत्तर पुराणाच्या तृतीय खंडामध्ये एक श्लोक आहे, तो म्हणजे गोमये तु सदा लक्ष्मी स्वयमेव व्यवस्थिता गोमूत्रे च तथा गंगा दधी क्षीर घृतेषु च. अर्थात गायीच्या शेणात नेहमीच साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रात भगवती गंगा, गायीचं दही आणि गायीच्या तुपात सोम आणि भगवती सरस्वती ही नेहमी असते. खरं तर त्या काळात ती समजण्याची परिभाषा होती, म्हणून या अर्थानं असा श्लोक घेतला जाईल. पण आपण या श्लोकाचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की गायीच्या शेणाचा औषधी आणि शेतीसाठी उपयोग केला जातो आणि त्यातून धन म्हणजे श्री लक्ष्मी उत्पन्न होते. गोमूत्राचा उपयोग याच कारणासाठी केला तर पावित्र्य निर्माण होतं. दूध, दही, तूप याचं सेवन आपण केलं तर विद्याबळ प्राप्त होतं, बुद्धी प्राप्त होते. आणि याचाच अर्थ गायीच्या पालन, पोषण आणि सेवेमुळे आर्थिक, शारीरिक आणि बौद्धिक लाभ होतो. प्राचीन काळी हा अनुभव लोकांनी घेतलाय आणि आता सुद्धा गोरक्षणाचं पुण्य कर्म करणाऱ्या अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या गोशाळा चालवत आहेत आणि त्यातून गायीचं संवर्धन होत आहे. आता आपल्या नाशिकमध्ये नुकतंच आमचे स्नेही श्री शिवाजी मुलजीर यांनी शिव गोशाळा सुरू करून गायींच्या पालन पोषणाचं पुण्य कार्य सुरू केलं. त्यामुळे श्रोते हो, आजचा हा भाग श्री शिवाजी मुलजीर यांनी स्थापन केलेल्या शिव गोशाळेसाठी आणि देशभरात कानाकोपऱ्यात गोशाळा निर्माण करून गायींचं रक्षण आणि संवर्धनाचं पुण्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना समर्पित. ऐकायला विसरू नका साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन रेडिओ जयंतवर. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील संस्कार प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी आम्ही घेऊन आलो आहोत रेडिओ जयंतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत. तेव्हा रेडिओ जयंत सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कार्यक्रमांविषयी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा.